सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. आजच्या भागामध्ये पाहूया भागवतातील रहस्य. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तापत्रय विनाशाय म्हणजे आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक तीनही तापांचे निवारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना आम्ही वंदन करतो. परमेश्वरास वंदन केल्याने काय होते? वंदन केल्याने पाप जळून जाते, सर्व तापांचा नाश होतो. वंदन फक्त शरीरानेच नव्हे तर मनाने असावे. जो दुःखात साथ देतो तो ईश्वर आणि जो सुखात साथ देतो तो जीव होय. जेव्हा पांडव दुःखात होते तोवर ईश्वराने त्यांना मदत केली, पण पांडव जेव्हा राज्यावर बसले तेव्हा श्रीकृष्ण तेथून निघून गेले. ईश्वर जेव्हा जेव्हा ज्याला मिळाला तेव्हा तेव्हा तो दुःखातच मिळालेला आहे. भगवंताजवळ हात जोडणे किंवा मस्तक नमवणे याचा अर्थ पाहिला तर हात हे क्रियाशक्तीचे प्रतीक. हात जोडणे म्हणजे प्रभू मी या हातांनी सत्कर्म करीन, आणि मस्तक नमवण्याचा अर्थ असा की नाथ मी आपली बुद्धी शक्ती आपणाला अर्पण करत आहे. म्हणून भगवंताला वंदन केल्याने पापताप नाहीसे होतात. जेव्हा जेव्हा घरातून बाहेर पडावे तेव्हा देवाला नमस्कार करूनच निघावे. राजा परीक्षिताने 7 दिवसातच सद्गती प्राप्त करून घेतली होती. परीक्षिताचा उद्धार झाला. मग आमचा सर्वांचा का होत नाही? हे कारण खरोखर विचार करण्यासारखे आहे. कारण श्रोता व्हावे तर परीक्षितासारखे, आणि वक्ता व्हावा तर तो शुकाचार्यांसारखा. आपण एक प्रकारे सर्वजण परीक्षितच आहोत. परीक्षिताला कळून चुकले होते की आपण 7 दिवसातच मरणार आहोत. तक्षक नाग त्याला दंश करणार होता. पण तसे पाहिले तर प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस हा तक्षक डसणारच आहे. काळरूपी तक्षक कोणालाही सोडत नाही. सप्ताहाचे 7 वार असतात. कोणत्याही दिवशी हा काळ प्रत्येकाला गाठणारच आहे हे निश्चित आहे. प्रत्येकाचा एक वार आधीच निश्चित झालेला आहे. त्यामुळे परीक्षितासारखे मृत्यूचे भान ठेवून पावलोपावले आयुष्य जगावे. आणि जो भागवताचा खरा अर्थ समजून घेतो त्याला मुळी काळाचे भयच राहत नाही. खरे तर मृत्यू अमंगल नव्हे तर तो मंगल आहे. ज्यांना अंतकाळी मृत्यूचे भय वाटते, शेवटी घबराट होते, तो मृत्यूच्या भयाने नव्हे तर आपण केलेल्या पापाच्या भयाने. कारण पाप कर्म करताना माणूस घाबरत नाही, पण पापाचे फळ भोगायला मात्र घाबरतो. पाप करण्यात जो जितका प्रवीण असतो तेवढा पुण्य करण्यात माणूस प्रवीण नसतो. स्वतःला साबित करण्यासाठी चलाखीने पाप पुण्याची व्याख्या देखील तो बदलतो, पण क्षणाक्षणाला त्याची टिपणे अगदी सविस्तरपणे नोंदवली जात असतात याची त्याला माहितीच नसते. तेथे कुठलीच चलाखी काम करू शकत नाही. खरे तर मृत्यू म्हणजे परमेश्वराला हिशेब देण्याचा पवित्र दिवस होय. 1 वर्षाचा हिशेब द्यायचा म्हटलं तर आपली घबराट होते. मग संपूर्ण आयुष्याचा हिशेब देताना काय दशा होत असेल? म्हणून मंगल मृत्यू यावा असे वाटत असेल तर प्रत्येक क्षणाला सावध राहावे. डोळ्यांचा वाणीचा सदुपयोग करावा. प्रतिक्षण ईश्वराचे स्मरण करावे. सावतामाळी यांना कांदा मुळा भाजी यामध्ये परमेश्वर दिसला. नामस्मरण करता करता शेतीतील कामे ते करायचे. तुकाराम महाराज ज्वारीची राखण करता करता नामस्मरण करत. संत सखूबाई घरातील काम करता करता पंढरीनाथाचे स्मरण करी. संत जनाबाई जात्यावर दळण दळता दळता परमेश्वराचे स्मरण करत होती. त्यासाठी वेगळा वेळ कुणीच काढला नव्हता. जी दैनंदिन जीवनातील कामे आहेत ती करता करताच नामस्मरणाने या संतांनी आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. मग त्यांच्यापासून आपण हेच घेणं गरजेचं आहे की उठता बसता काम करताना आपण प्रतिक्षण नामस्मरण केले पाहिजे. भागवत असे पुराण आहे ज्यात बुद्धीचा परिपाक आहे, ज्ञानाचा परिपाक आहे, जीवनाचा परिपाक आहे. भागवतात ज्ञानयोग, कर्मयोग, समाजधर्म, स्त्रीधर्म, अपादधर्म, राजनीती हे सर्वांचे ज्ञान आहे. हे असे पुराण आहे की याच्या श्रवण आणि मननाने दुसरे काहीच जाणण्यासारखे शिल्लक राहत नाही. भागवत पुराण हे परिपूर्ण नारायणाचे स्वरूप आहे. हे अतिशय दिव्य असून ही कथा जो कोणी प्रेमाने ऐकतो आणि ऐकवतो त्या सर्वांनाही परमेश्वर प्राप्त होतो. ही गोष्ट खरी. प्रेम करण्याचे साधन म्हणजे भागवत आहे.
मनुष्य पत्नी, धनसंपत्ती, भोजन इत्यादी सर्व गोष्टींवर प्रेम करतो, पण नेमका परमेश्वरावर मात्र प्रेम करत नाही, म्हणून तो दुःखी असतो. रामानुजाचार्यांच्या जीवनात एक प्रसंग घडला होता. रंगदास नावाचा एक सावकार होता. त्याने एका वेश्येवर अतिशय प्रेम केले. एके दिवशी रंगदास व ती वेश्या प्रभू रंगनाथाच्या मंदिराजवळून चालले होते. श्रीमंत सेठ रंगदास त्या वेश्येच्या डोक्यावर छत्री धरून चालले होते. अगदी त्याच वेळी रामानुजाचार्यांनी मंदिराच्या बाहेर येऊन पाहिले आणि त्यांना ते दृश्य दिसले. हेही देवाचेच जीव आहे असा विचार करून रामानुजाचार्य त्याच्या जवळ गेले. रस्त्यावर जाऊन ते रंगदासाला म्हणाले, सेठजी, तुमचे या वेश्येवरील प्रेम पाहून मला अतिशय आनंद झाला. पण ज्या शरीराची सगळी द्वारे घाणीने भरलेली आहेत अशा स्त्रीवर तुम्ही प्रेम करता. या स्त्रीपेक्षा माझे प्रभू किती सुंदर आहेत. तुमचे स्त्रीवर जे प्रेम आहे ते तुम्ही देवावर करा. प्रेम करण्यास योग्य एक परमेश्वरच आहे. असे म्हणून त्यांनी रंगदासाला थापड मारली. तेव्हा रंगदासाला समाधी लागली. त्याला रंगनाथांचे दर्शन झाले. त्यानंतर रंगदासाने कधीही त्या स्त्रीवर पुन्हा प्रेम केले नाही. आपले उर्वरित आयुष्य रंगनाथाच्या भक्तीसाठी त्यांनी समर्पित केले. थोडक्यात काय तर गोपींना देखील भगवंत प्राप्ती ही श्रीकृष्णाच्या अलौकिक भक्तीमुळेच प्राप्त झाली. घरातील प्रत्येक काम करताना त्यांच्या ध्यानी मनी फक्त श्रीकृष्णच होता. आणि शेवटी श्रीकृष्ण आणि गोपिका यांचा अलौकिक असा भक्ती आणि भगवंताचा संबंध प्रस्थापित झाला, जो युगानुयुगे सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.